मुंबईमध्ये आज ठाकरेंचा विजयी जल्लोष पाहायला मिळणार आहे। शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। जेएनझीचा संघर्ष आणि विजयाचा अभिनंदन सोहळा आज होणार आहे। जनतेसह राजकीय पक्षांना या संपूर्ण सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईमध्ये आज ठाकरेंचा विजयी जल्लोष असणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर युवा शक्तीचं अभिनंदन करण्यासाठी तिरंगा मार्च काढला जाणार आहे। आधी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा तिरंगा मार्च काढला जाणार होता, मात्र आता राजीनामा झालेला आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्कमध्येच हा अभिनंदन सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यामध्ये जनतेसह सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रित केलेलं आहे। उद्याचा मार्च आहे, हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा, पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही, आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार। आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल, तर तिथेच सगळेजण जमतील आणि तिथेच खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। तर तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। पाहूयात। थोड्याच वेळात जल्लोष रॅलीला सुरुवात होणार आहे आणि ही जल्लोष रॅली ज्या शिवाजी पार्कमध्ये होणार आहे त्या शिवाजी पार्कच्या बाजूला असणाऱ्या सावरकर मार्गावर मी उभा आहे। आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे मुंबई पोलिसांचा तो तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। शिवाजी पार्कच्या बाजूला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते बॅरिकेडिंग लावून पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत। माझ्यासमोर जो आपण ट्रक पाहतो आहोत, जो ट्रक या ठिकाणी त्याचा स्टेज म्हणून वापर केला जाणार आहे, म्हणजे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर जे नेते या ठिकाणी या जल्लोष रॅलीत सहभागी होणार आहेत ते या स्टेजवरून या तरुणाईला संबोधित करतील। आपण हा सगळा जे रहदारीचा वाहतुकीचा रस्ता बघतो आहोत हा सावरकर मार्ग आहे। आता जरी हा सावरकर मार्ग सुरू असला तरी काही वेळामध्ये ज्या वेळा ही जल्लोष रॅली सुरू होईल त्यावेळा हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजच्या या जल्लोष रॅलीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन येऊ नका, फक्त तिरंगा घेऊन या, अशा पद्धतीचंही आव्हान करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं जेएनझी असतील किंवा इतर जे तरुण असतील किंवा शिवसेना मनसेचे पदाधिकारी असतील हे मोठ्या संख्येनं या जल्लोष रॅलीत सहभागी होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या आंदोलनामुळं जो एक सरकारच्या विरोधात तयार झालेला राग होता, रोष होता, तो कुठेतरी काही अंशी जरी कमी झाला असला तरी तो तरुणाई रीलच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं व्यक्त करत होती तर तोच राग आज पुन्हा नव्या क्रिएटिव्हिटीनं, नव्या इनोव्हेशननं कशा पद्धतीनं व्यक्त करणार आणि आपला जल्लोष कशा पद्धतीनं साजरा करणार हे पाहावं लागणार आहे। परंतु अगदी थोड्याच वेळामध्ये ह्या सगळ्या ज्या जल्लोष रॅली आहे त्याला सुरुवात होईल। मनीष पोळीकरसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।